शेवटच्या टप्प्यावर थांबले। ज्या पद्धतीनं सुरुवातीला भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती सुरू झाल्या, त्या मुलाखती त्यानंतर आमदार देवेंद्र कोटे यांनी स्वतःहून सांगितले की आमच्याकडे 1200 लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी मुलाखती दिल्या असताना सुद्धा त्यांना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कित्येक प्रभागामध्ये बाहेरून उमेदवार आणावे लागले। त्याचे उदाहरण मला सांगायचंच म्हणलं तर प्रभाग 7 मध्ये पूर्वी नानाकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम करायचे। चेतन नरोटेंना पाडण्याकरता चेतन नरोटे यांच्यासोबत असलेले सहकारी काँग्रेस पक्षात काम करणारे बाबा करवळे, जॉन फुलारे, अजून विनोद भोसले यांना पक्षामधनं त्यांनी घेतलं। 50% उमेदवाऱ्या त्यांनी आदर पक्षात दिलेल्या आहेत। गणेश वानकर असतील प्रभाग 6 मध्ये, किसन जाधव असतील, राष्ट्रवादीचे नेते म्हणून ते फिरायचे। म्हणजे जिथं जिथं एखादा उमेदवार निवडून येण्याची क्षमता ठेवत आहे तर तिथं त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला ठेवला आणि त्यांनी सांगायचं की आमच्याकडे 1200 मुलाखती झाल्या। 1200 मुलाखती झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीची लिस्ट बघितली तर त्याच्यामध्ये 50% उमेदवाऱ्या देवेंद्र कोटेंनी आदर पक्षातल्या लोकांना दिलेले। त्याच्यावर कहर झाला। प्रभाग क्रमांक 20 मध्ये MIM मधनं जे गेल्या वेळेस कॅन्डिडेट लढला अशा कॅन्डिडेटला त्यांना उमेदवारी द्यावी लागली। ह्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही। एकीकडे MIM ला कडाडून विरोध आहे अशा पद्धतीने बोलायचं आणि MIM मधला कॅन्डिडेट तिथं बहुसंख्य मुस्लिम आहे आणि तिथं तो कॅन्डिडेट चालतंय, या गोष्टी लक्षात आल्यानंतर MIM च्या कॅन्डिडेटला उमेदवारी द्यायची। ही दुतर्फी भूमिका निष्ठावंतांना तर आवडलीच नाही। पण तुम्हाला सगळ्याला माहित आहे की या उमेदवारांनी यांच्या हयातीमध्ये कधीच नरेंद्र मोदी साहेबांना, नाना काळेंनी जर बटन दाबलं असेल तर नक्की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम करा। उभ्या आयुष्यात देवेंद्रजींचं काम जर नाना काळेंनी किंवा या लोकांनी एकदा जरी केलं असेल तर, पण मी तुम्हाला माहित आहे आम्ही युतीमध्ये असल्यापासून नरेंद्र मोदी साहेबांचंही आम्ही काम केलं, एकनाथजी शिंदे साहेबांचं युतीत विधानसभेला काम केलं, देवेंद्रजींचं पण काम केलं। म्हणजे ज्यांनी आयुष्यभर पार्ट्यांना शिव्या दिल्या, भाजपला शिव्या घातल्या, भाजपचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्रास दिला, त्यांना कित्येक ठिकाणी मारहाण केली, दमदाटी केली, अशाला बक्षिसी म्हणून देण्याचं काम त्यांनी केलेलं। हा विषय राहिला त्यांच्या पक्षातला। पण खास करून त्यांनी ज्या पद्धतीनं प्रभाग 7 मध्ये मराठा समाजाचं नेतृत्व असलेलं संतोष भाऊ पवार, तुम्हाला माहित आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून ते शहरभर फिरतात। मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून शहरभर काम करतो। आज प्रभाग 7 चा जरी मी उमेदवार असलो तर तुम्हाला माहित आहे शिवसेना म्हणून मी पूर्ण जिल्हा प्रमुख या